So in the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 orange trees. The number of trees in each row. Condition button. The number of trees in each row is row is किती आहे 5 more then column 5 more आहे 5 काय जास्त then column कुठं कमी आहे column मध्ये कमी आहे मग दोन नियम लक्षात ठेवा एक तर जे काढायचं आहे त्याला x माना दुसरं जे कमी आहे त्याला x माना therefore let column असं पाहायचं let number of trees in column are x जर कॉलम मध्ये x आहे तर ऑटोमॅटिकली 5 असते therefore number of trees in row are how much x plus 5 x plus 5 तर तुम्ही बॉक्स बघितला तर तिथं क्लिअर दिलेले नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x सो देयरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन अ रो मग तुमचा हा टोटल 3 मार्क्सचा क्वेश्चन हे तुम्ही जेवढे टप्प्याटप्प्यात बॉक्स क्लिअर करणार हा ईच अँड एव्हरी वन हॅज हाफ मार्क्स टोटल बघा 7 आहे पहिलं तर दिलं जाईल सो नंबर ऑफ ट्रीज इन अ रो झालं मग टोटल नंबर ऑफ ट्रीज हे मी आधीच दिले 150 देन नेक्स्ट काय त्यांचं फ्रेम ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऍक्च्युली याला एक मार्क आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायची तर मी तुम्हाला 2 मिनिटं पहिले शिकवताना ते सांगितलं की झाडं जी आहेत रो काय आहे द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर समजा हे 10 आहेत उभे रो तर तुमचे कॉलम किती येणार त्याच्यापेक्षा 5 ने कमी 5 अधिक 5 10 आलं लक्षात तर तुम्ही जसं रांगोळीचे ठिपके मांडता आणि किंवा असेंब्लीमध्ये तुम्ही उभे आहात मी तुम्हाला जसं उदाहरण दिलंय तर दोघांचा जर गुणाकार केला समजा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 हे 4x4 आहे तर किती डॉट आले 4x4 16 4x5 20 3x4 12 तसं हे x/x plus 5 बाय म्हटलं की मल्टिप्लिकेशन आलं आपण प्लॉट जर बघायला गेलो दुर्वेशसाठी किती बाय किती 30/50 तर 30/50 म्हणजे तो 1500 स्क्वेअर फूटचा तो प्लॉट आहे 1500 ना तर तुझा प्लॉट व्यवस्थित बाजूला तर मग आता नंबर ऑफ ट्रीज कसं निघणार आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी फॉर्म करायची तर येणार x/x plus 5 equal to 150 x/x plus 5 म्हणजे त्याला 150 या x ने x ला गुणलं x square x ने 5 ला गुणलं 5 equal to minus 5 150 equal to minus 150 equal to 0 एक स्टेप खाणार कशाला एकदम एक साथ दोन एक साथ नको मग 150 आलं नाव आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाली नेक्स्ट काय विचारलं त्यांनी फाइंड x फाइंड करतो म्हणजे आपण काय शोधतोय तिथं काय शोधतोय कॉलम आणि कॉलम आणि रोज दोघं शोधायचे तर बघा -150 आणि सम किती पाहिजे 10 हे काय आहे प्लस 50 प्लस आणि 10 मायनस मोठी संख्या जी आहे ती प्लस आणि जी लहान आहे मायनस शक्यतो x² - 10 प्लस मायनस
एक्स कॉमन काढलाय, x minus 10 plus 15 कॉमन काढलाय, x minus x10 x minus 10 equal to 0 और x plus 15 x equal to 8, x equal to minus 15. आपण असं बोलू शकतो ना की x equal to minus 15 No. कारण झाड मायनस मध्ये येणार Right. बरोबर, तर काय येणार X equals to 10. X equal to 10. therefore x म्हणजे काय कॉमन, there are 10 trees in column Zero. किती 10 trees, मग रोज मध्ये 15. number of trees In the rows in rows equals to x plus 5. 10 plus 10 plus 5. आलं लक्षात. मग चेक करूया डॉटचा फॉर्म्युला बरोबर करतोय का. जसं मी तुम्हाला सांगितलं 4x4 16 रो आणि कॉलम 10x10 आणि 15. ओके, तर कॉलम 10 आणि रोज 15. 10 multiplied by 15 150. So there are number of trees are 150. It's a cross check. आलं लक्षात. लिहून घ्या भाऊ.